पहिल्या चेंडूवरती आलेला मोठा फटका, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठ्या फटकाने अकाउंट ओपन करत असताना वडवली संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफ स्टंप सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल टीम वडवली संघाला. दोन्ही संघ जर विचार केला तर ताकदवर संघ आहेत एकमेकांच्या समोर अनेक वेळा येताना पाहतोय आपण. वडवली वर्सेस टेंबोडे. राहुल गडगे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. यावेळेस मात्र स्विचिचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील मात्र तिथे स्ट्रॉंगली केली जाते, परंतु पंचांनी मात्र तिथे अपील फेटाळून लावली आणि आलेला हा निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, त्यानंतर ऑफस्टिक सोडून जाणारा व्हाईटचा चेंडू आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज राहुल गडगे. आकाश पाटील सध्या स्ट्रायकर एंडला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता त्याच्या बॅटमधनं. संघाची धाव संख्या पोहोचली ती 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने क्लिक केले तिथे क्षेत्ररक्षक आले, तर एक धाव कंप्लीट केली जाते आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज जाता सज्ज होईल विकास पाटील. संघाची धाव संख्या पोहोचली ती 6 या आकड्यावरती. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र विकास पाटीलच्या बॅटमधून आलेला तडाखा, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. विकास पाटील जसा स्ट्रायकर एंडला आला तसं मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत संघाची धाव संख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती. राहुल गडगे सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नजाकत बरं स्टॉक, तिथे क्षेत्ररक्षक आले, 3 क्षेत्ररक्षक चेंडू त्या मागे धावत असताना एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता तू मै मात्र शेवटच्या क्षणाला मात्र विकास पाटील यांनी नकार दिला आणि फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट केली गेली. तिथे एका धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. एक चौकार एक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाला गोलंदाज राहुलच्या षटकामध्ये आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश पाटील. यावेळेस मात्र आकाशच्या बॅटमधनं लॉंग ऑफ रिदम मध्ये ते क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार, 4 धावांसाठी आलेला हा चौकार. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती करम पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी वडवलीच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकासच्या बॅट पण एक षटकार आला होता. पुन्हा एकदा विकास स्ट्रायकर एंडला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची काढा, स्वतः यष्टी रक्षक मात्र तिथे झेल घेत असताना फलंदाज होईल बाद. विकास पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्यू.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय शुभम पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती करम मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या गोलंदाजावरती प्रतिहल्ले चढवले होते, त्यानंतर करम मात्र इथे कमबॅक करत असताना पाहतो आपण. पहिला प्रमुख गोलंदाजावरती प्रतिहल्ले चढवले गेले होते, परंतु करण सांगतोय मी कमबॅक करू शकतो. पहिल्या चेंडूवरती विकास पाटीलची विकेट मिळाली, त्यानंतर दुसरा चेंडू फेकत असताना निर्धाव शुभम पाटील सारखा एक विस्फोटक आणि घातक फलंदाज सध्या स्ट्राईक रेंजला पाहतो आपण. वडवली संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर मध्ये या खेळाडूची गिन्नी केली जाते. तो फलंदाज सध्या स्ट्राईक रेंजला पाहतो आपण. लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालं. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. करम पाटीलचा जर विचार केला तर अद्याप 3 चेंडू फेकले गेले, त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज करण, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र लॉप करायचा होता, परंतु फलंदाज तिथे बीट झाले आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या आतमध्ये आलेला हा निर्धाव चेंडू. करम पाटील अप्रतिम गोलंदाजी करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज करण, स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम पाटील. कोणत्याही क्षणाला मात्र आक्रमक रूप धारण करू शकतो हा फलंदाज. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र हलक्या चेंडूला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु आकाश पाटील तिथे नकार देत असताना पाहतो आपण. एका धावावरती समाधान मानत असताना टीम वडवली संघ आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका बाजूला टेंबोडे संघ आणि त्यांना फाईट करतोय वडवली हा संघ. पुढचा चेंडू गोलंदाज करण, यावेळेस मात्र लॉप करायचा होता. मिस्टामिक स्टोक, तिथे यष्टीरक्षक आले होते वेगाने, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र तिथे झेल मात्र जमिनीला दान झाला आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये मात्र 17 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाज करम पाटीलनी. फक्त आणि फक्त 3 धावा देत एक सफलता आपल्या नावावरती केली. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन येतो विनोद भोईर. स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम पाटील. पहिला चेंडू गोलंदाज विनोद, यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय मोठा फटका, 4 धावा. शुभम पाटीलच्या बॅटमधून एकदम मोठा फटका आलाय. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. विनोद भोईर सज्ज. यावेळेस मात्र स्विचिचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज बीट झाले. डायरेक्टचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. मोठी विकेट यावेळेस मात्र शुभम पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतोय पण रुपेश पाटील मोगली ह्या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय.
आकाश यावेळेस मात्र आकाश बीट झाले. अप्रतिम गोलंदाज होते गोलंदाज विनोद भोईरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जसा चौकार आला होता त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवरती मात्र शुभम पाटीलला पहिल्यांचा रस्ता दाखवला गेला. रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. त्यानंतर तिसरा चेंडू देखील अप्रतिम फेकला गेला गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होते गोलंदाज विनोद भोईर. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढले तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. वन बाउन्स सीमा पार, चौकार. धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या 28-28. तिसरं षटक मार्गस्थ असताना विनोद भोईर. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कोणताही प्रयत्न करत नाही दोन फलंदाज. सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज आता आपण सध्या पाहू शकाल रुपेश पाटील, जो 4थ्या क्रमांकावरती आला होता. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत यावेळेस मात्र ऑन साइडला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि फलंदाज होईल बाद. रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्यू थँक्यू. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रवेश पाटील. हा फलंदाज 4थं षटक घेऊन येते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. सर्वेश गडगे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. स्लॉगवरचं शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय. तर स्ट्राईक एंडला फलंदाज, सलामीचा फलंदाज अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण आकाश पाटील हा फलंदाज. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला खेळून काढता येते ते दूरवरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत सुद्धा गोलंदाज येतो. एक धाव कंप्लीट केली जाते तिथे. एका धावच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल फलंदाजी करत असताना टीम वडवली या संघाला. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत तर प्रवेश पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवेश पाटील. डावकुरी हाताचा एक फलंदाज पाहतो आपण. नेहमीच जर पाहिलं तर डावकुरी हाताचे फलंदाज आक्रमक होत असतात. आपण पाहिला बुर्दुल संघाचा अजय बॉम्बे आज आक्रमक खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट करायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या दूरवरून चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज होतात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. चेंज द गेम वडवली संघाचे कॅप्टन विशालदादा पाटील यांचं देखील स्वागत आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश, ज्याच्या बॅटमधून आपण 3 मोठे फटके पाहिले. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला मात्र ते झेल ड्रॉप केला गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढील. धावसंख्या पोहोचली ती 33 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना सर्वेश गडगे सध्या चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडूचा खेळ केलाय त्यानं आणि 4 धाव मात्र खर्च केले गेले आहेत.
तिसऱ्या षटकामध्ये विनोद भोईरने देखील चांगली गोलंदाजी केली आहे, एक सफलता त्याच्या नावावरती राहिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये करम पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश यावेळी मात्र मोठा फटका केला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा टेकअप होणार होता आणि रक्षकाच्या हातामध्ये येतोय धाव चेंडू. संदेश 11 वडवली या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना फाईट करतोय आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे हा संघ. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लॉप केला आहे. ग्राउंड तिथे क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते क्षेत्ररक्षक होते. 2 धावा कमी करतात आणि 2च्या मदतीने संघाची चेंडू आपण पाहू शकाल किती फलकी धावा लागल्या जातील या चेंडूवरती मात्र ते निश्चित केलं जाईल. पुढचा चेंडू स्वीटचा प्रयत्नानं चेंडू जाईल सरळ सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार आणि संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले ते 4 षटकांच्या अखेरीस 41 आणि येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. टेंबोडे संघाला विनंती असेल आपली सलामीचे जोडे मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. तर या ऐकूया मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक मंगेश पाटील यांना. Thank you so much, Adesh. तमाम क्रीडा रसिकांचं
चार पहिल्या फेरीमध्ये ही शेवटची मॅच एका साईडला संघ पाहता संदेश इलेव्हन वडवली आणि त्याला फाईट करत असताना आराध्या स्पोर्ट टेंबोडे पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांच्या अखेरीस तब्बल धावा जमा केला वडवली टीमनं ते मात्र 41 आणि 42 धावेचा आता सेकंड सत्रामध्ये प्रवास करायचा तो मात्र आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा 42 धावेचा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी या निर्माण करतील ते मात्र गोलंदाजी करत असताना संदेश इलेव्हन वडवली संघ हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फलंदाज राहुल गडगे आणि त्याला साथ देत असताना फलंदाज उत्तम मस्कर ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभम पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड खरं तर वडवली टीमचा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार शुभम पाटील समोर स्ट्राइक एंड वरती फलंदाज उत्तम. पहिलाच बॉल पाठची नरेच फलंदाज बाद पहिलाच बॉल वरती हा धक्का बॅटिंग करत असताना आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. पहिल्या बॉलवरती विकेट पहिला धक्का आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. 42 धावांचा प्रवास मॅच मध्ये करायचा त्याच्यामुळे तुमची रणनीती खूप महत्त्वाची राहील बॅटिंग करत असताना टेंबोडे टीमसाठी. विकेट वाचून तुम्हाला धावा चेस करायच्यात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निकेश मस्करा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला षटक फेकत असताना शुभम पाटील मुख्य ट्रम्प कार्डनं वार केलाय सध्या टेंबोडे संघावरती. सेकंड बॉल समोर निकेश प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज होती कदाचित हा बॉल निघून चालला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप 4 धावा चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट सेकंड बॉलवरती चौकार वैयक्तिक संघाचा अकाउंट निकेश मस्करनं ओपन केले 4 धाब्यानं. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा शुभम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज समोर निकेश. हा ट्रॅकर तिखा बाउन्सर हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. हा डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 4 या आकड्यावरती. पहिलं षटक कसं फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये येतं गोलंदाज शुभम पाटील. कमालीची गोलंदाजी. पुन्हा हा ट्रॅकर फुल केलाय. फटका चांगला पंचांचा इशारा या बॉलवरती. षटकार की चौकार. थँक यू डीजे थँक यू. चला काय षटकार की चौकार. चौकार आहे यस.
2 चौकार फलंदाज निकेशच्या बॅटमधून आल्यात. संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. पहिला षटक मार्गस्थ शुभम पाटील. हा देखील ट्रॅकर होता, ऑन साईडला केलेला आहे. क्षेत्ररक्षक हा डीपमध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एक धाब्यानं संघ 9 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज राहुल गडगे हा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये आला. चेंडूचा विचार केला तब्बल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला P1 षटकामध्ये हा शेवटचा बॉल आहे. गोलंदाज शुभम पाटील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. अंतिम बॉलवरती सिंगल आले. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला आराध्या स्पोर्ट टेंबोडे तब्बल 10 या आकड्यावरती. एक विकेट गमावला. फलंदाज उत्तम मस्कर मैदानातून बाहेर झाला आणि त्याच्यानंतर निकेश मस्कर आणि राहुल गडगे ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 10 धावा धावपुस्तकावरती 45 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा. थोडासा फास्ट केला. विनंती असेल वडवली टीमला, कारण की अजूनही 2 सामने कव्हर करायचे. याच्याकडे लक्ष द्या, कारण की 8 संघांचा बॉल आहे. एकच संघ आपल्याला बाहेर काढायचा. त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडासा फास्ट केला. सेकंड षटक घ्या. दुसरा गोलंदाज आर्यन पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड वडवली टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर राहुल गडगे. पहिला बॉल अगदी जडमध्ये बॅक टू द बॉलर थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डीपला चेंडू निघून गेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चांगलं क्रिकेट आहे. दुसऱ्या साईडनं पाहिलं की निकेश प्रहार करतो आणि त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं. त्याच ईर्षेनं फलंदाजी. पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये आला फलंदाज निकेश मस्कर. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. त्याच्या बॅटमधून मागील षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिल्यात. हा ट्रॅकर फुल केला. फाईन रिझममध्ये फटका एक्झिक्यूट केला. जिथे धावामध्ये 7 ठोकला निकेश मस्करना ब्रँड षटकार. थँक्यू डीजे. धावा जेवढा खर्च करेल वडवली संघ तेवढं आव्हान सोपं होऊन जाईल आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमसाठी. चांगलं खेळ सध्या निकेश करताना त्याला साथ देत असताना ॲज अ ओपनर फलंदाज तुम्ही खेळपट्टीवरती स्थळ ठोकून राहिले आहे सध्या राहुल गडगे. तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवरती. फ्रीटचा बॉल समोर फलंदाज राहुल गडगेला पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन पाटीलला पण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. पम्बलिंग झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकारला. एकच धावेनं समाधान मानला. एकेरी दुहेरी धावेनं सध्या रणनीती आखली जाते. आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 20 धावा धावपुस्तकावरती. समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज निकेश मस्कर. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हे पाहिलं आणि त्याच्यानंतर लेग पॅस मध्ये
ही सिंगल धाव. अगदी चांगली पंचाची भूमिका रामपाडी सर चिंद्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहत असतो ना, आज खरं तर या नितलश स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतोय. न्यायमूर्तीची कामगिरी सध्या करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आर्यन ऑफसाईडला गेलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. अल्लामने कार्पेटचा फटका उचलती फेकते तोपर्यंत सिंगल संघ जाऊन पोहोचलाय. सध्या डबल जोडी 22 च्या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. समोर फलंदाज पाहिले ठाकड खेळाडू. एक षटकारी या दोन चौकाराच्या बॅटमधून आपण पाहिलं तोच खेळाडू सध्या निकेश स्ट्राईक होत्या. त्याला हा शेवटचा अंतिम बॉल डाव फेकला. दोन षटकांचे खेळ समाप्त झाला. दोन षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 22 च्या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे तब्बल 20 धावा. 10च्या सरासरीने धावा आता इथून पुढे जमा करावे लागतील. बॅटिंग करत असताना आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. थँक्यू देसाई. तर येणाऱ्या आता 12 बॉल 20 धावांची गरज आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. तिसरं षटक. पहिलाच बॉल स्लोवर फसवा बॉल होता. फसवण्याचा प्रयत्न केला. हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला फलंदाज राहुल गडगे मैदानातून बाहेर. समीकरण बदललाय. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये करायच्यात 20 धावा. टँक डीजे. दुसरा धक्का लागलाय. समीकरण आता 11 बॉल मध्ये करायच्यात 20 धावा. नवीन खेळाडू फलंदाज करण पाटील हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरा गोलंदाज पार करण्याचा प्रयत्न सुरू होता. बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आला नाही. डायरेक्ट हिट केली. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आहेत. चुकी करतोय वडवली टीम. 2 धावा कंप्लीट. तिसरे धावेसाठी प्रयत्न केल्यानं 3 धावा कंप्लीट होतील. पण या चुकातनं मॅच पासून दूर घेऊन जाईल तो मात्र वडवली टीमला.
कारण की प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे, ती वाचवणं गरजेचं आहे ना. अशा स्थितीमध्ये तुम्ही अवांतर एक्स्ट्रा धावा जर खर्च कराल ना, ते खरं तर आव्हान सोपं करून देईल. बॅटिंग करत असताना आराध्या स्पोर्ट टेम्पोडे टीमसाठी 3 धावाला 3च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघ धाव पोहोचला तब्बल 25 आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 मध्ये करायच्या तब्बल 17 धावा. 10 बॉल 17चं समीकरण. निकेश मस्कर आणि करण पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जयेश पाटीलला पाहता. पहिल्या बॉलवरती विकेट आणि सेकंड बॉलवरती 3 धावा. तिसरा बॉल सुपर बॉलिंग. अगदी जडमध्ये हा बॉल रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता निकेशचा, मात्र तेवढा चाणक्यरित्या गोलंदाजी करते जयेश पाटील. हा निर्धाव चेंडू आलाय. येणारे बॉल शिल्लक असतील 9 मध्ये करायचे आता 17. हा ट्रॅकर चांगला फटका आहे. फलंदाज निकेशच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. षटकाराला 6च्या मदतीनं संघ 31 आकड्यावरती. 11 धावांची गरज येणाऱ्या 8 बॉलमध्ये आराध्या स्पोर्ट टेम्पोडे टीमला. जयेश पाटील चौथा, तिसरा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय समोर निकेश. स्टोपर बॉल. फटका चांगला आहे. खरं क्षेत्ररक्षणात 2-3 दर्शक. चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार. टॅग मिळेल. चला नेवारी पाडा टीम संघनायक आपण टॉससाठी येऊन राहा. यातून जो संघ जिंकेल तो लगेच नेवारी पाडा टीम समोर फाईट करेल. पदतालिकेचा वापर केला आणि इथे मात्र हा डॉट चेंडू आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ 37 आकड्यावरती. लक्ष्य 42 होता. आता येणारे 6 बॉल आणि गरज 5 धावांची. चौथा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ज्याचा वापर केला वडवले टीमला. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 5 धावा डिफेन्स केला जातील का? विनायक पाटील समोर करण पाटील. चेंडू थोडासा स्विंग झाला. चेंडूचा लाईन मध्ये फटका. करणच्या बॅटमधून पहिला चौकार. अवघ्या आता एकच धावेची गरज आहे. मॅचमध्ये स्कोर लेवल झाला. चला नेवारी पाडा संघनायक आपण येऊन राहा टॉससाठी. यातून जो संघ जिंकेल तो लगेच नेवारी पाडा टीम समोर फाईट करेल आणि त्याच्यानंतर अजून एक मॅच होईल. वाट पाहतो सध्या बुरदूर संघ की कोणता संघ त्यांच्या समोर दोन हात करेल. सकाळच्या सत्रामध्ये अगदी चांगला खेळ यामध्ये बुरदूर टीमचा झाला आणि तो संघ थेट तिसऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय झाला. इथे सामना जिंकला अभिनंदन टीम. आराध्या स्पोर्ट टेम्पोडे हार्ड लक वडवली आणि आज वडवली संघ 2 स्पर्धेमध्ये खेळतो नितशा. तर लगेच विनंती करेन टेम्पोडे टीमच्या संघनायकाला की आपण या टॉस करूया. आपण अजून 2 सामने कव्हर करायचे, त्याच्यामुळे पहिल्याला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो त्यानं अगदी चांगला खेळ साकारला. निकेश मस्कर नो डाऊट. अगदी चांगला खेळ वैयक्तिक